फरसबीची भाजी सगळेच करतात, पण अशी चव येत नाही ना. आज मी तुम्हाला एक छोटी ट्रिक सांगणार आहे, जी शेवटपर्यंत पाहिली तर भाजी एकदम हॉटेलसारखी बनेल. आज आपण करणार आहोत अशी फरसबीची भाजी जी मऊही असेल, झणझणीत आणि अगदी 5 मिनिटात संपेल अशी चवदार. फरसबी कधी कडक होते, कधी कडू लागते. जर तुम्हाला हा प्रॉब्लेम येत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, मी क्रांती आणि क्रांतीवीर ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आज मी माझ्या आईकडून शिकलेली माझ्या ताईकडून शिकलेली खास फरसबीची भाजी दाखवणार आहे, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. आणि व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे फरसबी कडू होऊ नये याचं एक गुपित. जर तुम्हाला नक्की आवडलं तर नक्की एक कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर काय करायचं, सुरुवातीला ना ह्या फरसबीच्या शेंगा ज्या आहेत ना, तर त्या धुवून सुक्या कापडावर ठेवायच्या, म्हणजे सुकून जातील, म्हणजे त्याचं पाणी जे आहे तर ते निथळून जाईल. आणि एक अर्धा तास मी अशाच ठेवल्या होत्या. तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेतली. तोपर्यंत शेंगा छान निथळल्या, मग मी त्या पुसून घेतल्या आणि ते स्वच्छ करायला घेतले. तर काय केलं, त्यांचं मागचं पुढचं दोन्हीकडचं देठ जे आहे तर ते मी कात्रीच्या साहाय्याने कापून घेतलं आणि छान अशा शेंगा नीट करून घेतले. आणि तुम्ही पाहू शकता तर संपूर्ण शेंगा ज्या आहेत तर त्या मी आता कापायला घेणार आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता छान अशा शेंगा मी इथे कात्रीनं कापत आहे. शेंगा कापताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, शेंगा तिरक्या तिरक्या कापायच्या, म्हणजे छान दिसतात. आणि शेंगा तिरक्या तिरक्या बघा तुम्ही कापून माझ्या झालेल्या आहेत. संपूर्ण शेंगा मी अशाच कापून घेतलेल्या आहेत. तुम्ही मला जास्त गडबड असेल तर तुम्ही एकसोबत 2-3 अशाही शेंगा कापू शकता. मी एकच कापलेली आहे, पण त्यात तुम्हाला दाखवलं देखील आहे 2-2 शेंगा कशा कापायच्या ते देखील मी दाखवलेलं आहे. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही नक्कीच करू शकता. आणि तुम्हाला ही रेसिपी युजफुल वाटते की नाही ते देखील मला कमेंट करून सांगा. आणि आता काय करायचं, फोडणी द्यायची आहे. तर त्यासाठी काय करायचं, सर्वात अगोदर कढई ठेवायची गॅसवर, त्यामध्ये घालायचं तेल आणि तेल छान असं खूप जास्त कडकडीत गरम होऊ द्यायचं. आणि मग त्यामध्ये घालायची मोहरी आणि मोहरीचा कच्चापणा निघून जाईपर्यंत मोहरी छान तडतडू द्यायची. आणि मोहरी छान तडतडली की मग त्यामध्ये घालायचे आहे जिरे आणि जिरे छान फुलू द्यायचे. जिरे छान फुलले की मग अद्रक लसणची पेस्ट यामध्ये घालायची आहे. पेस्ट मी ऑलरेडी बनवून ठेवत असते 8 दिवस 8 दिवसापुरती पेस्ट मी अगोदरच बनवून ठेवत असते. आणि आता मी यामध्ये घातला आहे कांदा आणि बारीक चिरलेला कांदा येथे घातलेला आहे. आणि कांदा छान हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. आणि कांद्यातच लगेच मी कढीपत्ता देखील घातला आहे. आता माझ्याकडे ताजा कढीपत्ता नव्हता तर मी सुकलेलाच घातला आहे, पण काही हरकत नाही, घालू शकतो आपण. कढीपत्ता घातला आहे मी, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल तर स्किप केला तरी देखील चालेल. तुम्ही पाहू शकता कांदा हलकासा गुलाबी रंगावर आला की मी इथे आता हळद घातलेली आहे. आणि हळद घालून एक 2 मिनिटं छान परतवून घ्यायचं आहे. आणि आता 2 मिनिट झाल्यानंतर यामध्ये घालायचा आहे घरी बनवलेला काळा मसाला. एक 1.5 चमचा इथे काळा मसाला आपण वापरलेला आहे. आणि अगदी थोडंसं, म्हणजे पाव चमचा एवढंच गरम मसाला आपण इथे ॲड केलेला आहे, फक्त चवीसाठी हो. तसं जर नाही घातला तरी चव अप्रतिमच येते, पण थोडा घातला तर अजून जास्त चव वाढते. म्हणून शक्यतो मी नाही असे मसाले जे आहेत, हा गरम मसाला देखील मी घरीच बनवलेला आहे. मी संपूर्ण मसाले जे आहेत तर ते घरीच बनवते. आणि मग त्या घरी बनवलेल्या मसाल्यांची चव ना काहीतरी वेगळीच असते, खरंच खूप अप्रतिम असते. आणि आता तुम्ही पाहू शकता छान असे मसाले या कांद्यामध्ये एकजीव झालेले आहेत आणि संपूर्ण मिश्रणाला तेल देखील सुटायला सुरुवात झाली आहे. मग आता आपण जे कापून घेतलेलं फरसबी होतं तर ते धुवून यामध्ये घालायचं आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे, आपण किती जरी अगोदर धुतलं असलं तरी नंतर टाकताना ते धुवूनच टाकायचे आहेत. अजिबात तसेच नाही घालायचे की आधी धुतले होते तर मग मी घालू शकते, असं अजिबात नाही. आणि कात्री जी आहे ना तर ती भाज्या कापायची कात्री वेगळीच ठेवायची. आपण वेगळं काही कापलेलं असेल तर त्या कात्रीनं कधीच भाज्या नाही कापायच्या. आणि आता यामध्ये छान असं मी मीठ घालून घेतलं आहे, म्हणजे भाजी छान मऊ पडते. आणि तुम्ही पाहू शकता छान असं आता मी मीठ घालून हे संपूर्ण जी भाजी आहे तर ती एकजीव करून घेणार आहे.
मसाल्यामध्ये संपूर्ण मसाला या भाजीला लागला पाहिजे म्हणून मी संपूर्ण ह्याच्यातनं असं म्हणजे एकजीव करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता. आणि आता संपूर्ण एकजीव झालेला आहे आणि झाकण ठेवलं, पण इथे झाकण नव्हतं ठेवायचं. अगोदर थोडंसं पाणी घालायचं होतं मग झाकण ठेवायचं होतं, म्हणून मी लगेच झाकण काढून घेतलं आणि अर्धा ग्लास पाणी इथे शिजण्यासाठी घातलेलं आहे. अर्ध्या ग्लासामध्ये फरसबी छान शिजते. आपल्याला जास्तही नाही शिजवून घ्यायची. एक म्हणजे कसं बघा 80% फरसबी इथे शिजलं पाहिजे. आणि तुम्ही पाहू शकता मस्त फरसबी हे बघा दाबलं ना तर तुटते, पण जे शिजलंय, पण एवढं असं म्हणजे मऊ नाही झालं म्हणजे ते 80% शिजलेलं आहे आणि आता 20% देखील शिजणार आहे. पण त्या अगोदर काय करायचं, मी ना भाजलेल्या तिळाचं आणि शेंगदाण्याचं कूट बनवून घेतलेलं आहे. हे बनवताना नव्हतं दाखवलं तुम्हाला, कारण हे मी रात्रीच बनवून ठेवलं होतं. आणि आता तुम्ही पाहू शकता छान असं शेंगदाणे आणि तिळाचं कूट मी इथे यामध्ये घातलं आहे. 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट मी इथे वापरलेला आहे. आणि आता मला पाहिजे तेवढं पाणी इथे पाहिजे तेवढं म्हणजे जास्त नाही घालायचं, एक पाऊण ग्लास घालायचं. आणि आता काय झालं माहिती आहे का, शेवटी ना माझ्याकडनं इथे एक क्लिप मिस झाली होती. म्हणजे काय झालं, भाजी उकळताना व्हिडिओ दाखवायचा राहिला, मग मी डायरेक्ट भाजी शिजून झाल्यानंतर दाखवलं आहे. पण कशी वाटली आजची भाजी नक्की कमेंट करून सांगा. असा होता आजचा आमचा मेनू. बाय.